आवाज येतोय का सगळ्यांना? कन्फर्म करा एकदा. क्रिश, आवाज येतोय? हो सर. आता आपलं मिसलेनियस राहिले ना शेवटचं. बाकी सगळे कन्सेप्शल एक्सरसाइज सॉल्व्ह केलेत का सगळ्यांनी? 10 पॉईंट किती आहेत ते? शेवटचा होता तो किती? 10.8 होता काय? डिफरन्शियल इक्वेशन किती झाले मला सांगा. शेवटचा आता ऍप्लिकेशन झालं की झालाय चॅप्टर हा. क्रिश, विचार सगळ्यांना कितीपर्यंत कम्प्लीट झाले. चेकिंग कितीपर्यंत करून घेतले मॅडम कडनं? डिफरन्शियलचं काही चेकिंग केलं नाही आहे. बाकी सांगितलं होतं की झालंय चेक करून एक. घ्यायला. मॅडमने नाही चेक केलं. ते काल परवा पेपर्सच होते. अच्छा, चेक करून घ्या ते. हो. चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. आणि मला आज तुम्ही सगळ्यांनी एरिया अंडर कर्वचे एक्सरसाइजचे डाऊट्स आसावरी तू पाठव, क्रिश तू पाठव व्हॉट्सअपला, तुमचे तुमचे जे काय आहेत ते. त्यानंतर सगळ्या डिफरन्शियलच्या कन्सेप्शल एक्सरसाइजचे डाऊट्स एवढे मला पाठवा. ही शेवटची एक्सरसाइज घेतो, कन्सेप्शल वाली. त्यानंतर तुमचं पूर्ण डिफरन्शियल संपून टाका. पेपर डिस्कशन मी नंतर करेन, कालचा जो पेपर सोडवलाय तो. सर, बोल. आम्ही कधी द्यायचा पेपर? तुम्ही आज द्या की. आज येणार आहे मी क्लासवर, सांगतो कधी? तुम्हाला. दुपारनंतर द्या. बर. चला, मिसलेनियस मधला पहिला क्वेश्चन. आता ह्याला काय थेरी वगैरे येणार नाहीये. ह्याला फक्त क्वेश्चन असेल, त्याच्यावर आपल्याला ते डिफरन्शियल इक्वेशन आपलं आपण फॉर्म करायचंय आणि सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. देवदत्त वाच. The population of a certain country is known to increase at a rate proportional to the number of people presently living in the country. If after थांब, 2 years एक the वाक्य ऐक population ऐक. has doubled and after 3 years the population is flat. पहिलं वाक्य वाचल्या वाचल्या मी हे जे लिहिलंय ते पटते काय बघ. रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन प्रेझेंट ऍट दॅट टाइम. त्याला पॉप्युलेशन प्रेझेंट ऍट दॅट टाइमला पी म्हणू का रे? सो डीपी बाय डीटी हो. प्रपोर्शनल टू पी, हे पटते काय सांग मला. हम्म. पुढे जे काय लिहिलंय ना, ते आपण करूयात नंतर. 2 मिनिटासाठी हे इक्वेशन वाच. जे पहिलं वाक्य बोललंय ह्याच्या आधारे सगळा क्वेश्चन सुटणार आहे. एवढं लक्षात आलं की बाकी सगळं पटपट सुटेल. रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू दी नंबर ऑफ पीपल प्रेझेंटली लिव्हिंग इन दी कंट्री, म्हणजे त्यावेळेचं असणारं पॉप्युलेशन. बरोबर आहे का? हेच हो. म्हणायचं का त्यांना? आता इथं तुम्हाला मी सांगतो, स्टेट बोर्डच्या पुस्तकात सुद्धा असे क्वेश्चन्स आहेत. आता त्यात विषय असा आहे की स्टेट बोर्डच्या क्वेश्चन्स मध्ये सगळीकडे रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू करंटली लिव्हिंग म्हणजे पॉप्युलेशन प्रेझेंट ऍट दॅट टाइम असं दिलेलं आहे. सो हे जे काही आता आपण सॉल्व्ह करू, म्हणजे डीपी बाय डीटी प्रोपोर्शनॅलिटी काढलं तर एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करायचा असतो का रे देवदत्त? हो. मग पी लेफ्ट साइडला घेऊ का? 1/p डीपी इक्वल टू के. रेट ती. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार ना रे. रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन हम्म. म्हणजे डीपी बाय डीटी असेल प्रोपोर्शनल टू पी. हम्म. मग इथं के कॉन्स्टंट तिथंच ठेवला, पी इथे घेतला. 1/p चं इंटिग्रेशन किती रे?
log P is equal to KT plus C. केटी प्लस सी. मग पी इक्वल टू ई रेस टू केटी प्लस सी होईल का रे? हो. ई रेस टू सी इंटू ई रेस टू केटी म्हणू का याला? तो पॉप्युलेशन इक्वल्स टू सम कॉन्स्टंट इंटू ई रेस टू केटी. हे इक्वेशन पटलंय का सांग मला. काय कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंटला एक नवीन नाव दिलं, ते ई पण वापरा सी पण वापरा, त्याच्यापेक्षा एक कॉन्स्टंट नाव देऊन टाकलं, त्याला ए नाव दिलं. काय फरक पडतोय? हम्म. दुसरा काय विचार नाहीये त्याच्या मागे. हे सगळ्यांना लक्षात आलंय का मला सांगा? हे सगळं जे काय मी लिहिलंय ते लक्षात आलंय का? आले का क्रिश लक्षात? हो सर. देवदत्त लक्षात आले का? हो. आता मला सांग देवदत्त, इथं पहिल्या वाक्यात एक शब्द जर ह्यांनी बदलला असता, द पॉप्युलेशन ऑफ द सर्टन कंट्री इज नोन टू इन्क्रीज, म्हणजे त्याचा रेट ऍट अ रेट प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द नंबर ऑफ पीपल प्रेझेंट ऍट दॅट टाइम. तर मी तू काय केलं असतंस? पीच्या जागी पी स्क्वेअर लिहिलं असतं. पीच्या जागी पी स्क्वेअर केला असता. तर हीच गोष्ट फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवायची. जेई मेन्सला येणारे जे प्रश्न आहेत तिथं हा जो रेट आहे जर नेहमीसारखा दिला असेल, म्हणजे हा वाक्य जर नेहमीसारखा दिला असेल प्रपोर्शनल टू दी पॉप्युलेशन प्रेझेंट ऍट दॅट टाइम, तर डायरेक्टली पी इक्वल टू ए इंटू ई रेस टू केटीकडे यायचं. प्रत्येक वेळेला एवढं सगळं सॉल्व्ह करायचं नाही. सो हे थेरीमध्ये आपल्याला लिहून घ्या, पॉप्युलेशन रेट असं हेडिंग द्या. आणि जर ओरिजिनल वाक्य प्रश्नात वापरलं असेल तर हे सगळं प्रत्येक वेळेला गणितात सोडवायची गरज नाही परीक्षेमध्ये. यू कॅन डायरेक्टली रेफर पी इक्वल टू ए इंटू ई रेस टू केटी. देवदत्त, मला या फायनल इक्वेशन मध्ये सांग टोटल अननोन्स किती आहेत आणि व्हेरिएबल्स किती आहेत? अननोन दोन आहेत. अननोन कोण कोण आहे? व्हेरिएबल हे बघ, ही कॉन्स्टंट आहे. ए आणि के. ए आणि के अननोन्स आहेत. पी ए आणि आणि टी व्हेरिएबल आहेत की नाही? टाइम आणि पॉप्युलेशन. हा. आता तुला काय प्रश्न जो काय हो. असेल, वेगळ्या टाइमला पॉप्युलेशन किती किंवा हा पॉप्युलेशन किती वेळानंतर अचीव होईल असंच विचारणार आहेत की नाही? त्याच्या पलीकडे काय विचारणार आहेत का आता ते? कारण त्यांचे दोन व्हेरिएबल बरोबर ते कन्सर्न आहेत. नाही. पुढचा प्रश्न मी वाचतच नाही, ते सोडून दे. एवढं लिहिल्यानंतर आपल्याला काय कळतंय की या केसमध्ये आपल्याला जे विचारणार आहेत, इदर इट विल बी पॉप्युलेशन ऍट डिफरंट टाइम और टाइम नीडेड टू अचीव अ सर्टन पॉप्युलेशन. क्लिअर आहे का? सो they will give you time, they will ask you population, or they will give you population, they will ask you सर time. आवाज ब्रेक होतो. येतोय का बघ क्लिअर? हा, हॅलो. आता मग ह्या क्वेश्चन्स मध्ये करणार काय आहेत? हा, दे आता विल गिव्ह यू टाइम, दे विल आस्क यू पॉप्युलेशन, और दे विल गिव्ह यू पॉप्युलेशन, दे विल आस्क यू टाइम. बरोबर आहे का? हो. ह्याच्या पलीकडे काय विचारू शकतील का आपल्याला? नाही विचारणार. मग आता हे विचारायचं असेल तर इथं किती अननोन्स आपल्याला पहिला फाइंड करावे लागतील देवदत्त, सांग मला. कारण पॉप्युलेशन आणि टाइम वेगवेगळ्या वेळेला सांगायचं असेल तर अननोन्स किती फाइंड करावे लागतील? जेवढे 2. आहेत तेवढे फाइंड करायला लागतील. कुठले कुठले आहेत ते? ए आणि के. ए आणि के. मग दोन अननोन साठी तू किती कंडिशन्स अपेक्षित ठेवतोस? हाऊ मेनी कंडिशन्स? गिवन कंडिशन काहीतरी पाहिजे की नको काय देवदत्त? ते? अननोन कसं काढणार? काहीतरी त्यानं द्यायला पाहिजे की. डायरेक्ट आता विचारतील का तुला 10 वर्षानंतर पॉप्युलेशन किती? काय अर्थ आहे त्या विचारणाऱ्याला? ए आणि के तुला काढताच येत नाहीत. एवढं वाक्य दिलं आणि म्हटलं 10 वर्षानंतर पॉप्युलेशन किती, कसं सांगणार आहेस? काहीतरी कंडिशन द्यायला पाहिजे की नको? किती अननोन्स फाइंड करायचे आपल्याला? पटपट उत्तर दे आता. किती अननोन्स फाइंड करायचे? 2. मग किती कंडिशन लागतात आपल्याला? 10वी मध्ये आपण लिनियर 2. इक्वेशन धडा शिकला. 2 किती अननोन्स कंडिशन. होते? 2 होते ना? हो. मग किती इक्वेशन दिलेले 2. असायचे? हम्म. मग आपल्याला 2 काय लक्षात आलं पाहिजे? इक्वेशन. जेवढे अननोन्स तेवढे कंडिशन्स त्यांनी परीक्षेत दिले पाहिजेत. सो आता ए आणि के काढायला 2 कंडिशन त्यांनी खाली दिलेत का हे आपण बघूयात. त्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही पॉप्युलेशन रेट किंवा पॉप्युलेशन ग्रोथ म्हणा त्याला, आणि हे सगळी थेरी लिहून घ्या चला. कारण हा जर वाक्य रिपीट झाला नेहमी तर यू कॅन डायरेक्टली रेफर पी इक्वल टू ए इंटू ई रेस टू केटी. पटकन लिहून घ्या चला.
झाले का लिहून? लिहून झाले का? हो सर चालेल. देवदत्त, हा. आता इथं पॉप्युलेशनच्या जागी समजा तुला म्हटलं असतं रेट ऑफ चेंज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट ऍट दॅट टाइम. तरी सुद्धा पीच्या जागी फार फार तर आर लिहिला असतास, पण हाच इक्वेशन आला असता का? हो. मग इथं तुम्ही लक्षात ठेवा, रेट ऑफ चेंज ऑफ समथिंग प्रपोर्शनल टू दॅट अमाऊंट प्रेझेंट ऍट दॅट टाइम म्हणलं तर हाच इक्वेशन येईल. पी इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू के टी. येते का लक्षात? लक्षात येते का? आता देवदत्त मला सांग, समजा इथं काहीतरी गोष्ट डीके होते, म्हणजे वेळेबरोबर कमी होते, पॉप्युलेशन वेळेबरोबर वाढणार आहे, बरोबर का? मग काहीतरी गोष्ट डीके होत असेल आणि तिथं काय म्हणले बघा, रेट ऑफ चेंज ऑफ लेट्स से अमाऊंट एक्स, रेट ऑफ चेंज ऑफ एक्स इज प्रोपोर्शनल टू अमाऊंट प्रेझेंट ऍट दॅट टाइम. ते मान्य आहे, पण ते वेळेबरोबर कमी होणार आहे. मग तुझा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो असेल तो प्लस के असेल का मायनस के असेल, प्रोव्हायडेड के ग्रेटर देन 0. वेळेबरोबर एखादी गोष्ट जर कमी होत असेल तर त्याचा रेट पॉझिटिव्ह घ्याल की निगेटिव्ह घ्याल, असा माझा सोपा प्रश्न. के स्वतः पॉझिटिव्ह आहे, पण रेट निगेटिव्ह होण्यासाठी बाजूला मायनस दिला पाहिजे का दिला नाही पाहिजे? जर एखादी गोष्ट वेळेबरोबर कमी होत असेल तर, आता हा गणित पॉप्युलेशनचा आहे, तर ए इंटू ई रेस टू प्लस के टी वापरलं पाहिजे. पण एखादी गोष्ट जर वेळेबरोबर कमी होणार असेल तर त्याचं इक्वेशन ए इंटू ई रेस टू प्लस के टी न वापरता मला असं सांगायचं की ते वापरायचे आपल्याला मायनस के टी. आले का लक्षात? बोला रे बोला, हो. तुमच्याशी बोलतोय मी, एकटं शिकवत नाही मी. देवदत्त, तू जेव्हा तुला घेतलंय तर तू बोलत राहा. आले का लक्षात? काय लक्षात आलं सांग मला. हो एखादी सर. गोष्ट वेळेबरोबर वाढत असेल तर काय करणार? ई रेस टू प्लस के टी का मायनस के टी? इरेज टू केटी लिहिणार सर. आणि जर वेळेवर कमी होत असेल तर? इरेज टू मायनस केटी. सगळ्यांना हा विषय लक्षात आलाय का? हे मेन वाक्य तेच राहायला पाहिजे, प्रोपोर्शनल टू अमाऊंट प्रेझेंट ऍट दॅट टाइम. मी थेरीला एवढा वेळ का घालवते, कारण हे रिपिटेशन होणार आहे. सो वेळेवर वाढत असेल तर ई रेस टू प्लस के टी, कमी होत असेल तर ई रेस टू मायनस के टी. लक्षात आले? आता देतो तिथं काय वापरणार, पी इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू के टी. चल कंडिशन वाच, किती कंडिशन अपेक्षित आहेत तुला? 2. सांग मग, वाच तो. पुढचं वाक्य वाच आता. पहिल्या वाक्याचा अर्थ संपला, सगळं लावलं का आपण? एवढ्यावरनं हे केलं. पुढं. If after 2 years the population has doubled and after 3 years the population is 20,000. After 2 years, the population is doubled. After 3 years, the population is 20,000. estimate the number of people living in the country. Initially living in the country. Initially किती होते? हे बघ देवदत्त, इनिशियली तुला माहित आहेत का किती होते? माहित नाहीत ना? एक्स म्हणूया त्याला. हाँ. 2 वर्षानंतर पॉप्युलेशन किती? 2p होईल ना. एक्स म्हणलं ना, पी इनिशियलीला एक्स म्हणलं ना. इनिशियली पी इक्वल टू 0, पॉप्युलेशन इक्वल टू एक्स. हाँ. टी इक्वल टू 2, पॉप्युलेशन इक्वल टू किती? 12. आणि टी इक्वल टू 3, पॉप्युलेशन इक्वल टू किती? 20,000.
एक अननोन वाढवला का रे त्यांनी? हो पण कंडिशन पण किती दिल्या? 3. होईल का? सुटेल का? वापरूया एक एक. चल वापर. पीच्या जागी एक्स टाक, टीच्या जागी 0 टाक. A is equal to x झालं. नवीन तुझं इक्वेशन अपडेट कर. पी इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू E raised to के kt. टी. पुढची कंडिशन वापर. चल सेकंड. T च्या जागी 2x at e raised to 2k. एक्स लेक्स कॅन्सल झालं का? हम्म. ई रेस टू 2k ची व्हॅल्यू 2 मिळाली का? हो लॉग घेऊन के काढता येतोय आपल्याला, पण नको काढायला, असू दे तसंच. दुसरी कंडिशन वापरलास? हम्म. तिसरी कंडिशन वापर. तुझं इक्वेशन काय? पी इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू के टी. kt बोल. पॉप्युलेशन किती आता? 20,000 20,000 इक्वल्स टू एक्स at इंटू e raised to 3k. 3k. 3k ला 2k ब्रॅकेट रेस टू 3/2 म्हणू शकतो का रे? हा असं का केलं? ई रेस टू 3k न लिहिता ई रेस टू 2k ब्रॅकेट रेस टू 3/2 का लिहिलं सांग मला? के तर सेपरेटली काढलेलं नाहीये, मग तसं का केलं मी? कारण के काढला Sorry, नाहीये म्हणून मला काय 2k करायला पाहिजे आता? ई रेस टू 2k ची व्हॅल्यू माहिती आहे ना? हो एक्स इंटू 2 रेस टू किती झालं? 3/2. 20,000. एक्स इक्वल्स टू 20,000. 20,000 upon 2√2. आता 10,000 इंटू 1/√2 ची व्हॅल्यू माहिती आहे ना रे तुम्हाला? काहीतरी 0.70 काहीतरी असते ना? टेन थाउजंड इंटू 1/√2. बरं ठीक आहे, जे काय व्हॅल्यू येईल ती, ते म्हणजे कोणाची व्हॅल्यू असेल? x. किती असते? 0.70 काहीतरी असते ना रे? खरं तर तुम्ही द्यायला पाहिजे तो 1/√2 ची व्हॅल्यू. किती म्हणताय? 0.707. 707 समथिंग ना? इंटू 10,000 केलं 7,070 वगैरे काहीतरी येईल. बघूया त्यांचा आन्सर काय आहे. 7,071 आहे का? आता मला बेसिकली सांगायचं काय बघा तुम्हाला इथं. तुम्हाला इथं मी गणित शिकवायला थांबवलं पाहिजे. आता इथं 3 कंडिशन, ओरिजिनल इक्वेशन आणि 3 अननोन्स. ह्याच्या पुढे जे काय सगळं सॉल्व्ह केलंय त्याचा डिफरन्शियलची काय संबंध नाहीये. त्याचं तुमचे बेसिक सॉल्व्हिंग स्किल्स जे काय असतील त्याच्यावरती आधारित आहे. आता हे सगळं जे काय सॉल्व्ह केलं, ई रेस टू 2 केला तसंच ठेवलं, त्यानंतर अजून एक कंडिशन वापरली, मग ई रेस टू 3k आला, त्याला ई रेस टू 2k, हे ह्याचा डिफरन्शियलची काय संबंध आहे? हे तर बेसिक मिसलेनियस सॉल्व्हिंग आहे तुमची. म्हणजे तुमचं जे काय बारीक सारीक इकडे तिकडे डोकं लागणार आहे ते इथं लागणार आहे. मेन मी काय शिकवू शकतो? या वाक्याचा अर्थ काय? त्यानं तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन असं म्हणल्यानं काय इक्वेशन वापरलं पाहिजे आणि याला कसं टॅकल केलं पाहिजे. 2 अननोन्स आहेत म्हटलं, 2 कंडिशन त्यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे. मग अननोन जर एक वाढवला तर त्यांनी एक कंडिशन वाढवली पाहिजे. ह्याच्या पुढे जे काय सॉल्व्ह करायचं आहे ते तुमचं तुम्हाला आता जमलं पाहिजे. आलं का लक्षात? लक्षात आलं का सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे का मला सांगा. आता यामध्ये तुम्ही काय काय शिकला? एखादी गोष्ट वेळेबरोबर वाढत असेल तर ई रेस टू प्लस ए इंटू ई रेस टू प्लस के टी. वेळेवर कमी होत असेल तर प्रोव्हाइडेड तो ओरिजिनल वाक्य काय दिलेलं पाहिजे? रेट ऑफ चेंज ऑफ समथिंग इज प्रपोर्शनल टू समथिंग प्रेझेंट ॲट दॅट टाइम. बरोबर ना? वाढत असेल तर प्लस, कमी होत असेल तर मायनस. रेट ऑफ चेंज ऑफ एक्स प्रोपोर्शनल टू एक्स प्रेझेंट ॲट दॅट टाइम असं एक जनरल वाक्य लिहूयात आपण. मग त्याला 2 लिहूया. एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू प्लस के टी इफ इट इज इंक्रीजिंग. हे नोट्स बनवा चला. एक्स इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू मायनस के टी इफ इट इज डिक्रीजिंग. एक्सच्या जागी पॉप्युलेशन येईल, रेडिओ ऍक्टिव्ह येईल, काय येईल ते येईल. तो काय पुढचा विषय, ते काय शब्द जो वापरतो तो मॅटर करत नाही. पण रेट ऑफ चेंज ऑफ एक्स प्रपोर्शनल टू एक्स प्रेझेंट ॲट दॅट टाइम असं जर म्हटलं असेल तर एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू प्लस के टी
इफ इट इज इन्क्रीजिंग, आणि एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस के टी इफ इट इज डिक्रीजिंग. एवढं नोट करून घ्या. चला, आता प्रत्येक क्वेश्चन टाईप काय तसा असेल असं नाहीये, फक्त मी सांगून ठेवलं. असं झालं की पटकन याच्याकडे यायचं, ते डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं, परत इंटिग्रेट करा, सॉल्व्ह करा त्याला, हे करत बसायचं नाही. इथनं सुरू करायचं, म्हणजे तुमचे बरेच वेळ वाचेल ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना. क्वेश्चनचं मेन वाक्यच बदललं असेल, स्क्वेअर ऑफ पॉप्युलेशन म्हटलं असेल किंवा स्क्वेअर ऑफ समथिंग म्हटलं असेल, तर मग टीपी डीएक्स बाय डी टी प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ समथिंग, मग प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअर म्हणायचं. मग प्रोपोर्शनलिटी काढून इक्वल टू के एक्स स्क्वेअर म्हणायचं. जर वाढत असेल तर प्लस के एक्स स्क्वेअर म्हणायचं. कमी होत असेल तर मायनस के एक्स स्क्वेअर म्हणायचं. मग एक्स स्क्वेअर इकडे घ्यायचं, ते सगळं सॉल्व्ह करायचं. तो नेहमी त्या क्वेश्चनला मात्र कष्ट घ्यावे लागतील. एकच जनरलाइज आपण काय करू शकतो, ह्या वाक्याचं एक जनरल फॉर्म्युला बनवून ठेवू शकतो, कारण जास्तीत जास्त हे वाक्य वापरलं जातं, म्हणून ह्याचं एक जनरल फॉर्म्युला ठेवलं. काय वाक्य असेल तो, रेट ऑफ चेंज ऑफ एक्स इज प्रोपोर्शनल टू एक्स प्रेझेंट ॲट दॅट टाइम. मग वाढत असेल तर एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू प्लस के टी, कमी होत असेल तर ए इंटू ई रेस टू मायनस के टी. मला वाटतं मी इनफ एक्सप्लेनेशन दिलं या गोष्टीचं. सगळ्यांना समजलंय का? अनन्या समजले का? आदिती? हो. चला, हो. 10.53 क्वेश्चन थोडा बँकिंग आणि फायनान्स रिलेटेड आहे, तरी समजवायचा प्रयत्न करतो. What constant interest rate is required if an initial deposit placed into an account accrues interest compounded continuously is to double its value in 6 years? समजा तुम्ही बँकेत 100 रुपये ठेवले. आफ्टर 6 इयर्स हे जे व्हायला पाहिजे 200 रुपये. मग काय व्याजदर तुम्हाला दिलं? व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट गिवन विल गेट यू टू 200, असा तो विषय. चला मी सांगतो, थोडा विषय वेगळा आहे. मला नाही वाटत मेन्सला असे कधीच एखादा प्रश्न पण आलाय बँकिंग आणि ह्याच्यात. मी पहिल्यांदाच हे बघतोय, पण मी सांगतोय, इथं लक्ष द्या. पार्थ, अनम्यूट कर. हा सर. बँकेत 100 रुपये जाऊन ठेवलायस तू, ठीक आहे. बँकेनं तुला 10% इंटरेस्ट द्यायचं ठरवलंय. 1 वर्षानंतर बँकेत गेलास, 1 वर्षानंतर ते पैसे किती होतील? तेरा. किती? 110. 110 रुपये. तू बँकेला म्हणलास मी काय आज घेऊन जाणार नाहीये पैसे, पुढच्या वर्षी येतो, तर किती होतील? 10. 121. 121. आता हे 121 कसं काढला? त्याचे 10% गेले 110. 110चे 10%, बरोबर आहे की नाही? मग मला सांग, तुला आता रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाहीये, ठीक आहे. 10% आहे ते असं नाही. 10%ला तू काय केलास रे? 100चं 110 केलास की नाहीस? हो. कसं आलं 110? कसं झालं? इंटू 1.1 झालं का? हे 1 म्हणजे तुझी मुद्दल, पॉईंटच्या पुढचा जो 1 आहे तो म्हणजे तुझा रेट ऑफ इंटरेस्ट आहे का? 10% म्हणजे 10/100 असतं का रे? म्हणजे झिरो हो. पॉईंट वन झालं का? हा. आणि तुझी मुद्दल म्हणजे 1 झाली ना, जे स्वतः आहे ते. मग 110% म्हणजे इंटू 1.1 झालं का रे? हो. मग तुला पर्सेंटेज जर माहित नसेल, समजा X% असेल, मग 1 प्लस X/100 होईल का रे ते? हम्म. हो. मग 1 वर्षानंतर 100चे किती झाले?
ते कसं काढणार? 100 × 1 + 1 + x/100. 1 + x/100. त्याच्या पुढे काय करशील? एका वर्षानंतर एवढे ना. हा आता मग ह्या अमाऊंटला परत एकदा 1 + x/100 ने मल्टिप्लाय करशील का? कारण हो एका वर्षानंतर एवढे झाले ना. दुसऱ्या वर्षानंतर किती होतील? ह्या अमाऊंटला परत इंटू काय? 1 + x/100 म्हणजे 1 + x/100 चा काय झाला? स्क्वेअर. स्क्वेअर झाला का? मग 6 वर्षानंतर काय होईल मला सांग? किती रक्कम होईल त्याची? 100 × 1 + x/100 होल ब्रॅकेट ⁶ हे अमाऊंट त्यांना किती पाहिजे? 200. डबल पाहिजे ना. त्यांनी सांगितले की बघ, हा बरोबर. इनिशियल डिपॉझिट मी 100 घेतला रे. 100चं किती पाहिजे? 200. 200. 1000चं 2000 म्हणलास किंवा x 2x जरी म्हणलास तरी फरक का पडत नाही. हा x पलीकडे पाठवशील का? हो x नाही वापरला पाहिजे, तर y म्हणून चालू. y चं 2y हा झालं तर हा पलीकडे पाठवशील तर 2 होईल का रे? हो मग एक कंडिशन आणि एक अननोन आहे का? हो आता हे काढायचं म्हटलं, x लॉग घ्यायला पाहिजे ना दोन्ही बाजूला. आणि लॉग टूची व्हॅल्यू दिली बघ तुला. सांग मला. लॉग घे दोन्हीकडे. 6 log 6 × 1 + x/100 इज इक्वल्स is टू किती? equals to log 2. log 1 + x/100 इक्वल टू log ऑफ 6 पलीकडे पाठवू का रे? 1/6 होतील ना. हा 1/64 होईल का रे? हो 1 + x/100 किती होईल? 1/64. लॉग टूची व्हॅल्यू लागत नाही ना आपल्याला. 1/64. हा 6 पलीकडे गेला ना, 1/6 झाला. हा कोएफिशियंट पॉवरला पाठवला. बरोबर ना? तर 2 to the power तर 1/6 होईल. काय म्हणतोय? 2 raised to 1/6 होईल. 2 raised to 9 सॉरी सॉरी सॉरी, 1/6 2 होईल. रेस टू 1/6. सॉरी, ते नाही करू शकत आपण. मग किती होतात ते? लॉग टूची व्हॅल्यू दिली की 0.6930 अपॉन किती? किती होतात रे? 1 1. 5 5. आता याचा अँटीलॉग घ्यायला पाहिजे की. त्याने अँटीलॉग घेतलाय काय? एक मिनिट. डिफरन्शियलच्या मेथडनं सॉल्व्ह करून बघूया. काय वाक्य दिलंय त्यांनी? कॉन्स्टंट रेट इज रिक्वायर्ड If an initial deposit placed प्लेस इंटू into अन an अकाउंट account. ऍक्टिव्ह. ठीक आहे ना. कंपाऊंडिंग 6 वर्षात डबल व्हायला पाहिजे. बरं, दरवर्षी पैसे वाढणार आहेत ना रे? हा. प्रपोजल टू फक्त के म्हणलं पाहिजे ना इथं.
कारण अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट टाइम, रेट ऑफ चेंज किती पण अमाऊंट असू दे, वाढायचा रेट कॉन्स्टंट आहे ना. त्यांनी काय इक्वेशन घेतलंय? त्यांनी मागचंच इक्वेशन घेतलंय. एक काम करा, सगळ्यांनी त्या मागच्या मेथडने एकदा सॉल्व्ह करून बघा. चालायला अमाऊंट आपली मनी आहे ना, एन इक्वल टू वेळेवर वाढणार आहे. दोन कंडिशन तुम्हाला मी दाखवतो. एन इक्वल टू ए इंटू ई रेस टू के टी. समजा इनिशियली डिपॉझिट एक्स आहे आणि 6 वर्षानंतर 2x आहे. इनिशियली डिपॉझिट एक्स झाला तर एन इक्वल्स टू किती होईल? एक्स इंटू ई रेस टू के टी. या क्वेश्चन मध्ये आपल्याला के काढायचा आहे का? कारण तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के असणार आहे ना. आम्ही काय करणार आहे, dn बाय dt इक्वल्स टू के टाइम्स काय? एन. ठीक आहे, के काढून दाखवा मला. चला यात के काढून दाखवा. ए तर एक्स निघाला, के जरा सॉल्व्ह करून काढून दाखवा. तर 0.1155 केची व्हॅल्यू. किती येते केची व्हॅल्यू? 0.1155. म्हणजे पर्सेंटेज किती झाले? 0.1155 म्हणजे पर्सेंटेज किती झाले? 11.50. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये के विचारलं होतं, कळालं का सगळ्यांना? पर्सेंटेज जो आहे, इंटरेस्ट जो लागलाय, तुम्ही जेवढी अमाऊंट टाकताय त्याच्यावर तो किती तुमची अमाऊंट होणार आहे ते डिपेंडंट असणार आहे. सो फक्त कॉन्स्टंट नसणार आहे तो. कारण तुम्ही जर जास्त पैसे टाकले तर तुमचे पैसे जास्त होतील त्या त्या वेळेला. आम्हाला के काढायचं आहे, म्हणजे किती रेटनं वाढतायत तो एक कॉन्स्टंट रेट असेल. किती रेटनं वाढताय म्हणजे आम्हाला के फाइंड करायचं. मग आम्ही सगळं सॉल्व्ह केल्यानंतर के किती येते रे? 11.55%. 7 चांगला क्वेश्चन होता, नोट करून ठेवा बरं का. हे पहिल्यांदाच मी पण बघितलंय हा वाला तर ह्याच्यातला क्वेश्चन. हा, आपण मगाशी केलं त्याच्या आन्सर का नाही आला म्हणालात परत सांगा. कुठलं? आपण जी तिथनं मेथड अँटी न लॉग करत घ्यायला होतो. पाहिजे, येणार की आन्सर त्यातनं. किती आला? 0.6930 आहे की नाही? आपण किती होतं ते 6 केलास ना? किती झालंय? 0.1155. हा तुझा काय लॉग ऑफ किती? 1 plus. x/100 ना. हा सर.
म्हणजे तो अँटीलॉग घे की दोन्ही बाजूला आणि सॉल्व्ह कर x साठी. 100% मिळणार यातनं. याचा अँटीलॉग आहे का? पण आता तुम्हाला यातला लॉग बुक अलाउड नाही ना. पण यानं 100% येणार बरं का. ते आपण बरोबर केले. प्रिन्सिपल अमाऊंट इंटू 1 प्लस एक्स अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 6 इक्वल्स टू 2p. हे 100% करेक्ट इक्वेशन आहे. आले का लक्षात? कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युलाच आहे रे हा. हा म्हणून विचारलं सर रिटर्न का नाही. नाही येणार, पण ह्याला अँटीलॉग करायला लागेल ना. अँटीलॉगला तुला आता अलाउड नाही ना इथं. हा चला आता बॉडी टेम्परेचर वाला एक ऍप्लिकेशन आहे. तो त्यांचं वाक्य वाचूया. त्यांचं वाक्य पॉप्युलेशन आणि याच्यासारखं नाही आहे बरं का. त्यांचं वाक्य वेगळं असणार आहे. असं बरी वाच. A body temperature, a body at a temperature of 15 Fahrenheit is placed outdoors where the temperature is 100 Fahrenheit. If the rate of change of temperature of body is proportional to the temperature difference between the body and its surrounding medium, if after 5 minutes the temperature of body is 60 ऐक Fahrenheit, ऐक ऐक. If the rate of change of temperature of the body is proportional to the temperature, नाही तर टेम्परेचर डिफरन्स कुणाकुणाच्यातला, सराउंडिंग टेम्परेचर आणि बॉडीचं त्या body त्या वेळेला temperature. असणारं टेम्परेचर. त्या त्या वेळेला बॉडीचं टेम्परेचर समजा टी आहे, ठीक आहे ना. सराउंडिंग हम्म. टेम्परेचर समजा टी एस आहे. आता सराउंडिंग टेम्परेचर कॉन्स्टंट असेल की नाही मला सांग, आयडियली तरी. तर टी मायनस टी एस हा डिफरन्स असेल का ग? हा. आता टी नको म्हणायला, आपण रेट काढायला लावले ना. टेम्परेचरला काहीतरी वेगळं नाव वापरूया. एक्स म्हणूया चला. एक्स मायनस एक्स सराउंडिंग म्हणू का ग याला? आणि हे dx बाय dt प्रपोर्शनल टू एक्स मायनस एक्स एस म्हणजे माझा सराउंडिंग टेम्परेचर. पटते का? हम्म. पहिला याला इंटिग्रेट करूया. 1 अपॉन एक्स मायनस एक्स एस dx इक्वल्स टू k इंटू dt. बरोबर का ग? हम्म. आता इथं तुझं वेळेबरोबर रेट वाढणार आहे का कमी होणार आहे, ते तुझ्या त्या बॉडी किती टेम्परेचरवर आहे त्याच्यावर अवलंबून आहे की नाही मला सांग. हम्म. म्हणजे सराउंडिंग पेक्षा जर बॉडी टेम्परेचर जास्त असेल जे तू ठेवलेस, तर तो हळूहळू गार होणार आहे, म्हणजे त्याचं रेट निगेटिव्ह असेल. हा. आणि तो जर जास्त कमी असेल तर तो वाढणार आहे त्याचा टेम्परेचर, तो रेट पॉझिटिव्ह असेल. बरोबर का नाही? पण ते एक्स मायनस एक्सेस काळजी घेईल की त्याची पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तू काळजी करायचं कारण नाही, कारण सराउंडिंग टेम्परेचर जर त्या टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर रेट तुला जो काही प्रिस्क्राईब्ड आहे तो तसा तसा मिळणार आहे. सो तुला प्लस मायनसची या केसमध्ये काळजी करायचं कारण नाही, कारण तू सबस्ट्रॅक्शन मांडलेली आहेस. लक्षात आलं का? हम्म. dx बाय dt प्रोपोर्शनल टू एक्स मायनस एक्स. हे एक्स एस व्हेरिएबल नाही बरं का, हा कॉन्स्टंट आहे. आणि या केसमध्ये सराउंडिंग टेम्परेचर किती आहे बघ, 100 Fahrenheit. 100 आहे. म्हणजे तो एक्सेस 100 असेल, पण तो मी सध्या एक्सेस आहे तसा ठेवतो, कारण या क्वेश्चन मध्ये 100 आहे, बाकी क्वेश्चन मध्ये वेगळा असेल तर हे थेअरी म्हणून लिहिता येईल. हे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आहे तुमचं. याला हेडिंग द्यायचं न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आणि याला म्हणायचं dx बाय dt प्रोपोर्शनल टू एक्स मायनस एक्सेस. त्यांनी खरं तर थेअरीमध्ये थिटा वापरलाय, मग आपण थिटा वापरून करूया. म्हणजे थेअरीला हे होईल डी थिटा बाय dt प्रोपोर्शनल टू थिटा मायनस थिटा एस म्हणतो मी त्याला. ठीक आहे. मग आता काय होईल मला सांगा इथं. 1 upon theta minus theta s into d theta डी थिटा equals to dt. बोल पुढं. लॉग ऑफ Log theta minus theta s equals to kt plus c. थिटा मायनस थिटा एस इक्वल्स टू kt plus c. ई रेस टू के टी प्लस kt plus c. सी. आता लेट से की इनिशियल टेम्परेचर बॉडीचा थिटा 0 आहे. ठीक आहे. हम्म. ही थेरीज मांडतोय मी, क्वेश्चन वाचत नाही अजून. इनिशियल टेम्परेचर एक कंडिशन वापरून हा इक्वेशन नवीन बनवतो, जेणेकरून मागच्या क्वेश्चन मध्ये तुझ्याकडे अननोन्स किती होते ग, ए आणि के 2 होते ना. हा. आता इथं मी एकच बनवून ठेवतो, एक कमी करतो. कसा कमी करतो?
मी एक कंडिशन इथं ओरिजिनली या थेरीच्या डेरिव्हेशन मध्ये वापरतो आणि ती अशी वापरतो की इनिशियल बॉडी टेम्परेचर जर थिटा झिरो असेल, म्हणजे टी इक्वल टू झिरोला थिटा इक्वल टू थिटा झिरो असेल, तर तू मला सांग इथं, E raised to C equals हे बघ, to हे ई रेस टू theta केटी प्लस सी ला ए इंटू ई रेस टू केटी म्हणू शकतेस का ग? हा सांग आता टी झिरो झाला तर ए ची व्हॅल्यू theta 0 minus theta s. थिटा झिरो मायनस थिटा एस. मग तुझं कंडिशन फायनल काय तयार झालं मला सांग? थिटा मायनस Theta थिटा एस इक्वल्स टू थिटा झिरो मायनस theta s in टू ई रेस टू theta केटी. मायनस थिटा एस पलीकडे पाठव. थिटा एस प्लस थिटा झिरो मायनस थिटा एस इंटू ई रेस टू केटी. s. हा मिळाला का तुला इक्वेशन? हा थिटा एस काय आहे? surrounding temperature. थिटा झिरो काय आहे? Temperature at T equals to 0. तेच की इनिशियल टेम्परेचर. आणि हा थिटा सराउंडिंग. ठीक आहे, व्हेरिएबल आहे ना टाइमचा. हा आणि थिटा काय? body temperature. बॉडी टेम्परेचर त्या त्या टाइमला. म्हणजे इथं हे व्हेरिएबल झाला का? हा पण हा व्हेरिएबल झाला. बाकी हे कॉन्स्टंट आहे का? हा पण कॉन्स्टंट आहे आणि हा पण काय आहे? कॉन्स्टंट आहेत का ग? constant. हा सगळ्यांना ही थेरी लक्षात आले का? बाकी क्वेश्चन नंतर वाचू, ते सगळं नंतर सोडू, पण ही थेरी लक्षात आले का न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगची? रेट ऑफ चेंज काय म्हणलं त्यांनी? टेम्परेचर प्रेझेंट ऍट दॅट टाइम नाही, डिफरन्स बिटवीन बॉडी टेम्परेचर आणि सराउंडिंग टेम्परेचर. आले लक्षात? हम्म. लक्षात आलं का? फक्त इथं एक छोटीशी चूक आपण अशी केली, ती अशी मला सांग आता, सॉरी, सराउंडिंग टेम्परेचर जर बॉडी टेम्परेचर पेक्षा जास्त असेल हा तर तुझा बॉडीचा जो काही रेट आहे, म्हणजे जो म्हणजे जे काही तुझी बॉडी रेट होणं, बेसिकली जो रेट असेल तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? पॉझिटिव्ह होणार बॉडी टेम्परेचर पॉझिटिव्ह होणार. पण ही सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह होते की नाही मला सांग? हा मग तुला त्याला मॅच करायला तर के टाकलं पाहिजे का मायनस के टाकलं पाहिजे? मायनस के. उलटा विचार कर, बॉडीच्या टेम्परेचर पेक्षा सराउंडिंग टेम्परेचर कमी आहे, हा मग ही सबस्ट्रॅक्शन तर पॉझिटिव्ह आहे, मान्य आहे, पण तुझा रेट निगेटिव्ह होईल का त्या केसमध्ये? हा मग इथं प्लस के टाकावं लागेल का मायनस के? प्लस के. नाही, बघ की, तुझी बॉडी टेम्परेचर आणि सराउंडिंग टेम्परेचर मध्ये सराउंडिंग टेम्परेचर कमी आहे. समजा सराउंडिंग टेम्परेचर 20 डिग्री आहे, बॉडी टेम्परेचर 50 डिग्री आहे. तुझ्या बॉडीचा रेट टेम्परेचर कमी म्हणजे कमी होणार का वाढणार सांग मला? कमी होणार. कमी होणार. म्हणजे तुझा रेट पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. पण ही मायनस सबस्ट्रॅक्शन के. तुझी पॉझिटिव्ह राहणार की नाही मला सांग? हा मग दोन्ही केसमध्ये असं होत नाही की त्या ब्रॅकेटनं ती काळजी घेतलेली आहे. आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती काय टाकावं लागणार आहे आपल्याला? मायनस के. मायनस के. म्हणजे आमच्या फायनल आन्सरमध्ये फक्त एक फरक पडेल, तो काय पडेल का? मायनस के. ई रेस टू मायनस के. आले लक्षात सगळ्यांना? एक छोटी चूक झाली इथं. लक्षात आले का? थिअरी लिहून घेताय? लिहून घ्या. कोणाला डाऊट असेल तर विचारा. थिअरी लिहून घ्या चला पटकन.
झालं की सांगा मला. झालं सर. माझा हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा चला. फायनल इक्वेशन वाचा. असावरी वाच फायनल इक्वेशन. थिटा इक्वल टू theta s plus theta naught minus theta s into e raised to minus kt. आता तुझा अननोन एकच आहे यात की दुसरा अननोनच नाहीये काय? बरोबर आहे की नाही? हाँ. पण तुला माहिती काय काय पाहिजे? सराउंडिंग टेम्परेचर माहित पाहिजे आणि इनिशियल टेम्परेचर माहित पाहिजे. हम्म. आता चल. आता प्रश्न वाच. काय काय तुला त्यातलं माहिती आहे? पहिल्या वाक्यात काय काय दिले? Body temperature आणि surrounding temperature दिले. बॉडी टेम्परेचर का इनिशियल टेम्परेचर आहे? बॉडीचाच इनिशियल टेम्परेचर ना, थिटा 0 हाँ. 50. सराउंडिंग टेम्परेचर 100 100. मग तुझं इक्वेशन काय होईल? थिटा इक्वल टू 100 plus मायनस 50 into e raised to minus kt. पुढं. आता पुढचा भाग वाच. इफ After 5 minutes, the temperature of body is 60 Fahrenheit. आता तुला एक कंडिशन दिले कोणासाठी? के साठी ना. हाँ. टाक बघू आता थिटा किती टाकशील? 60 100 मायनस 50 इंटू ई रेस टू किती? minus 5k. मग यातनं 60 मायनस 100 मायनस 40 अपॉन मायनस 50 म्हणजे 4/5 झाले का बघ. हाँ. के काढायला जाशील का हे असंच ठेवशील? असंच ठेवून. असंच ठेवणार. मग काय वाचा आणि काय पाहिजे तुला? How long it will take the body to reach the temperature of 75 Fahrenheit? 70. मग थिटा किती व्हायला लागला? 75 होतोय ना. हाँ. बोल मग इक्वेशन. 75 इक्वल टू 100 100 मायनस minus 50 e raised to minus kt. मायनस 25 अपॉन मायनस 50 म्हणजे 1/2 झाले का? हाँ. ई रेस टू किती? तो minus kt. मायनस के टी. आणि तुला काय माहित आहे? ई रेस टू मायनस 5 ची व्हॅल्यू माहित आहे. हाँ. आणि e raised बोल. 1/2 equals to e raised to minus 5k bracket raised to t by 5 करू शकतो. ई रेस टू मायनस 5 ब्रॅकेट रेस टू किती? bracket raised to t by 5. बरोबर. पुढे बोल. 1/2 equals to 4/5 raised to t by 5. Fifth power करणार दोन्हीकडे. 1/32 equals to 4/5 raised to t. लॉग घ्यायला पाहिजेस की. काय लॉगचं दिलंय का त्यांनी? नाही. ठीक आहे. लॉग मध्ये उत्तर लिहिलंय. काय हरकत नाही. आहे आपलं बरोबर. हे बघ इथं. लॉग मध्येच लिहिलंय का उत्तर? कारण तू टी किती काढशील सांग मला इथं. दोन्हीकडे लॉग घेतलंस तर काय होईल? -5 log 2 equals t log 4/5 टी लॉग 4/5 इथे किती? equals to -5 log 2. -5 log 2. लॉग 4/5 इथं पाठवलंस.
असंच काहीतरी होईल का बघ. हा. दुसरा प्रश्न काय त्यातला? टेम्परेचर ऑफ द बॉडी आफ्टर 20 मिनिट्स. ते कसं काढणार? टीच्या जागी 20 टाकशील ना. मग e⁻⁵k माहित आहे. e⁻⁻20k कसं काढणार? e⁻⁵k ब्रॅकेट रेस टू किती? 4 ना. हा. करता येईल का सगळ्यांना? करता येईल का? मेन इक्वेशन कडे फोकस करा. तेवढं फॉलो करा, सगळे क्वेश्चन सुटतील त्यातलं. काय आहे तो? थिटा इक्वल टू थिटा 0. थीटा इक्वल टू थीटा एस प्लस थिटा एस प्लस थीटा 0 मायनस थीटा एस इंटू ई रेस टू मायनस के. थिटा एस सराउंडिंग, थिटा 0 इनिशियल, थिटा एस सराउंडिंग. एक अननोनला एक कंडिशन, या क्वेश्चन मध्ये फक्त एकच कंडिशनची अपेक्षा ठेवा, प्रोव्हाइडेड तुम्हाला या गोष्टी दिलेल्या के साठी, आणि बाकी मग लगेच ते प्रश्न विचारतील. बाकी क्वेश्चन्सला 2 कंडिशन पाहिजेत, या क्वेश्चनला एकच कंडिशन, कारण बाकी क्वेश्चनला ए आणि के 2 गोष्टी काढायच्या आहेत, इथं फक्त के काढायचं आहे. आणि के पूर्ण काढत नाही, आपण त्या टर्म्स मध्येच ठेवतोय आणि क्वेश्चन तसं मोल्ड करतो. ठीक आहे. हा यातला शेवटचा ऍप्लिकेशन आहे, म्हणजे आपला ह्याच्यातला काय म्हणतो आपण त्याला, मेन्सुरेशन मधला. म्हणजे त्यामध्ये सिलेंडर, कोन, क्यूब, क्युबॉइड, ह्या सगळ्या गोष्टी येतील. त्या क्वेश्चनला वेगळी थेअरी काहीच लिहू शकत नाही. आता तुम्ही जी थेअरी लिहिली ती पॉप्युलेशन ग्रोथची एक लिहिले, त्यानंतर हे वाढते वेळेबरोबर वेळेबरोबर कमी होणार पण एक झालं, त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. थेअरी म्हणून एवढीच लिहू शकणार आहे. हे डीकेचं एक आहे, ग्रोथचं एक आहे, आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग एक आहे. या तिघांचे इक्वेशन काय आहेत? वाढत असेल तर एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू प्लस के टी, कमी होत असेल तर एक्स इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस के टी, आणि न्यूटन्स लॉचं थिटा इक्वल टू थिटा एस प्लस थिटा 0 मायनस थिटा एस इंटू ई रेस टू मायनस के टी. 1, 2 आणि 3, हे तिन्ही केसेस लक्षात आलेत सगळ्यांना. आणि यातली आता चौथी केस जी आहे, त्याला कुठली थेअरी नाहीये, ते डायरेक्ट रेट मेजर, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही जे बघितले, कोणचं समजा कोणचं रेडियस वाढते तर हाईट वाढायचं रेट काय आहे, असं काही ना काहीतरी ते गोष्टी तिथं विचारतात सेम पद्धतीने. तो त्याला थेअरी वेगळी काही येणार नाही, त्या प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळं टॅकल करायला लागेल. या 3 पॉईंट सगळ्यांना लक्षात आलेत का? ग्रोथसाठी प्लस के टी, कमी होणार असेल तर मायनस के टी, आणि न्यूटन्स लॉला थिटा इक्वल टू थिटा एस प्लस थिटा 0 मायनस थिटा एस इंटू ई रेस टू मायनस के टी. पहिल्या दोघांसाठी गणितात ए आणि के 2 गोष्टी काढायच्यात, त्याच्यामध्ये फक्त के काढायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? काय डाऊट असेल तर विचारा पटकन. आता हे जे क्वेश्चन्स आहेत रेट मेजरचे, सिलेंडर, टँक वगैरे, काय याला काहीच थेरी नाही, याला डायरेक्ट सॉल्व्ह करायला घ्यायचं. तर आपण वाचूयात. Find the time required for a cylindrical tank of radius r and height h to empty. टँक सिलेंड्रिकल आहे, किती वेळ एम्प्टी व्हायला लागेल विचारतात. थ्रू अ राउंड होल of an area A at the bottom. To flow through the hole is according to the law V of t equal to k into under root 2 into g into h of t. V of t and h of t are respectively the velocity of the flow through the hole and the height of the water level above the hole at time t. And g is the acceleration due to the gravity. बोला काय करता येईल इथं आता? किती वेळ लागतोय विचारलंय. हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड
वेलॉसिटी ॲट टाइम टी इक्वल टू के इंटू अंडर रूट 2 इंटू जी इंटू के हा कॉन्स्टंट असणार आहे. सिलेंडरचा रेडियस स्मॉल आर आहे, हाईट कॅपिटल एच आहे. विचार करा त्याला जरा. काय करता येईल याला? h of t is the height above, v of t is the velocity through which the water flows. त्या ए होल मधनं सिलेंडरच्या बॉटमला एवढा एरिया असलेला होल मधनं पाणी चाललंय. v इक्वल टू अंडर रूट के इंटू अंडर रूट 2gh. वेगवेगळ्या टाइमला असणारी वेलॉसिटी आहे ही, वेगवेगळ्या टाइमला असणारी हाईट आहे. आपल्याला कधी पूर्ण मोकळं होते हे काढायला सांगितलंय. काय सॉल्व्ह केलं एकदा बघूया.
ठीक आहे, हा क्वेश्चन मागे ठेवा, मी एकदा हे उद्या एक्सप्लेन करतो तुम्हाला. हा वाला आणि पुढचा वाला तो पण तसाच दिसतोय. रेट मेजरवाले क्वेश्चन्स आता यातले करू नका. हे दोन्ही क्वेश्चन नंतर घेतो. बाकी सगळे ऍप्लिकेशन या कन्सेप्शन मधले करा. कुठले कुठले सांगतो मी. पहिला वाचा कशाचा आहे. हे कंपाऊंड वाला आहे, करू शकाल का? करू शकाल का? हा नका करू. तिसरा वाचा, पॉप्युलेशन वाला करू शकाल का? न्यूटन्स लॉ. पाचवा नका करू. हे दोन घेतो मी नंतर. मी नीट बघतो आणि तुम्हाला मी सांगतो. आणि ते फारच लेंदी मेथडनं सॉल्व्ह केले. सोप्या पद्धतीत कसं करता येईल बघतो. आणि हे जे काही क्वेश्चन आहेत ह्या इलस्ट्रेशन मध्ये आणि मेन्सला जे क्वेश्चन्स येतात त्यामध्ये पण बराच फरक आहे. मी तुम्हाला सोडवून दाखवेन. मेन्सला एवढे डिफिकल्टीमध्ये इनिशियल डिफरन्शियल इक्वेशन मांडलेला नसतो. त्याचा एकदा मी तुम्हाला सांगतो. हे दोन क्वेश्चन्स फक्त करू नका, बाकी सगळं सॉल्व्ह करा डिफरन्शियलचं. सगळं सगळं. उद्या मला काय काय तुम्ही द्यायचं मी तुम्हाला सांगतो. एरिया अंडर कर्वचे एक्सरसाइजचे डाऊट्स ते आजच पाठवायचे. डिफरन्शियलचं 10.1 पासून 10.9 पर्यंत डाऊट्स आणि डिफरन्शियलच्या एक्सरसाइज मधले डाऊट्स काय असतील ते. उद्या कुठला वार आहे? थर्सडे आहे ना उद्या? थर्सडेला आपण थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे या संडे पर्यंत टार्गेट घेऊन आपण डिफरन्शियल इक्वेशन आणि एरिया अंडर कर्व सगळेचे सगळे डाऊट्स आणि सगळं रिव्हिजन परफेक्टली करायचं आहे संडेपर्यंत. सो तुम्ही या वीकमध्ये एवढंच टार्गेट ठेवा. मंडे पासून आपण जे सुरू करू ते आपण वेक्टर सुरू करू. तो वेक्टर सेक्शन मंडेला सुरू होईल. काय तारीख येते मंडेला? मंडेला किंवा ट्युजडेला, असं काय मंडेला टेस्ट वगैरे असेल तर मंडे ट्युजडे असं काहीतरी सुरू होईल. सो त्याच्या पुढे आपण डिफरन्शियल इक्वेशन करायचं आहे. पुढचे काही दिवस, 10-15 दिवस तर लागतील. ठीक आहे. या वीकमध्ये टार्गेट एवढंच ठेवा की पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन आणि एरिया अंडर कर्व सगळे तुमचे डाऊट्स, इलस्ट्रेशन मध्ये काय डाऊट्स असतील तर ते पण काढून ठेवा बरं का. याच्यामध्ये एरिया अंडर कर्व मध्ये पण इलस्ट्रेशन आपण डाऊट्स परत एकदा घेतले होते, काय काय तुमचे होते ते. डिफरन्शियल मध्ये पण इलस्ट्रेशन मध्ये काय असेल तर ते काढून ठेवा. आणि कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आणि एक्सरसाइज सगळा अभ्यास पूर्ण करा. आणि मला तुम्ही या ऑर्डरमध्ये डाऊट्स पाठवा. पहिला एरिया अंडर कर्वचे एक्सरसाइजचे, मग डिफरन्शियल इक्वेशनचे कन्सेप्च्युअल, आणि त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनचे एक्सरसाइज. असे मी डाऊट्स क्लिअर करेन. कधीपर्यंत करेन तरी संडेपर्यंत करेन. आणि संडेपर्यंत सगळा वेळ घेऊन दोन्ही चॅप्टर पूर्ण चेक करून घ्यायचे. येते लक्षात? मग कमिंग वीकला एक डिफरन्शियल इक्वेशनची टेस्ट होईल आणि एक कॅल्क्युलसची सुद्धा टेस्ट होईल. ही माहिती असेल तुम्हाला. कधी कधी होईल ते सांगेन मी. तयारी आत्तापासून ठेवायची. मोस्ट प्रोबेबली मंडे ट्युजडेलाच होईल. मोस्ट प्रोबेबली. ठीक आहे. बोला, काय डाऊट आहे का? आणि यामध्ये पेपर पण येणार बरं का. या 4 दिवसात मी पेपर पण डिस्कस करून देणार आहे. कुठला पेपर? एरिया अंडर कर्वचा पेपर एकदा सांगलीत होऊ दे आज. मी तोही डिस्कस करेन या 4 दिवसात. म्हणजे तोही आपल्या पार्टमध्ये असेल. सगळे डाऊट्स आणि पेपर एरिया अंडर कर्वचा. आले का लक्षात सगळ्यांना? काय प्रश्न आहे, काय विचारायचं आहे? या वीकमध्ये सगळा कॅल्क्युलस संपून टाकू. कमिंग वीकमध्ये कॅल्क्युलसची एक टेस्ट, डिफरन्शियल इक्वेशनची चॅप्टर टेस्ट पहिला होईल आणि त्यानंतर कॅल्क्युलसची एक टेस्ट होईल. हे लेक्चरच्या वेळेलाच होईल. बोला, काय विचारायचं आहे का? हे दोन क्वेश्चन फक्त मागे ठेवा, मी हे सांगेन तुम्हाला. रेट मेजरवाला ऍप्लिकेशन. बाकी सगळे ऍप्लिकेशन लक्षात आले ना? पॉप्युलेशन ग्रोथ, ग्रोथचा एक, डीकेचा एक आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा एक. हे 3 ऍप्लिकेशन आहेत. आणि चौथा आहे तो रेट मेजरवाला. त्यातले 2 क्वेश्चन मी नंतर घेईन.
तुला काय डाऊट आहे का? देवदत्त, विचार, मुलांना काय विचारायचं आहे का? असं वरी बघ तिथं काय पाहिजे का, कोणाला काय प्रश्न आहे का? सगळं क्लिअर आहे का? काय म्हणलास? डाऊट नाहीये मला. ठीक आहे, मग मला पाठवा, चला आसपासनं सगळे डाऊट संपून टाकू रविवारपर्यंत. कमी मध्ये या दोन गोष्टी आपण करू. आणि एरिया अंडर कर्वची एक रिटेस्ट घेणार आहे मी. कालच्या टेस्टवरनं मला असं वाटतं की अजून एक टेस्ट एरिया अंडर कंट्रोलची पण होईल. सो डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि एरिया अंडर कर्व या तिघांची तयारी ठेवा. सगळे डाऊट्स क्लिअर करू आणि परत एकदा एरिया अंडर कर्वची टेस्ट घेऊ आपण. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट लेक्चरला.